मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर आता महायुतीमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुकांनी लॉबिंग सुरू केली। मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळावं म्हणून मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये अनेक जण इच्छुक आहेत। किमान 7 ते 8 मंत्रिपदं मराठवाड्याच्या वाट्याला असताना 20 ते 22 जण या पदांसाठी इच्छुक आहेत। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला, मात्र आता लक्ष लागले कुणाला किती मंत्रिपद मिळणार याकडे। फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची उद्या बैठक होणार असल्याची माहिती मिळते। या बैठकीत मंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। विधानसभेच्या नव्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे। 8 डिसेंबरला नव्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला जाणार आहे। भाजपचा उमेदवार 9 डिसेंबरला नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे। त्यामुळे राहुल नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की नवा अध्यक्ष होणार याकडे सर्वांचं लक्ष। एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर धुळ्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली। अजित पवारांनी 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिर्डीमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला। फटाके फोडत आणि पेढे भरवत शिर्डी नगर परिषदेसमोर जल्लोष करण्यात आला। नागपूरमधल्या रामगिरी बंगल्याच्या प्रवेशद्वारावर कालपर्यंत असलेली एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी काढून नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी लावण्यात आली। तर देवगिरी या उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाऐवजी आता एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लागली आहे। मुळशीचे नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांनी आज पदाधिकाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी अजित पवारांचा सत्कार केला। एकाच पक्षाचं सरकार असल्यावर देखील धुसफूस असते आणि महाराष्ट्रात तर आता 3 पक्षाचं सरकार आहे अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली। त्यामुळे प्रत्येक पक्ष मंत्रिपदासाठी आग्रह धरणार, उच्च पद सोडताना सर्वच नाराज होतात असं भुजबळ म्हणाले। एकनाथ शिंदेंशिवाय शपथविधीची भाजपची तयारी होती असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं। तर सुप्रिया सुळेंनीही राऊतांच्या वक्तव्यावर शक्यता नाकारता येत नाही असं म्हटलं। धुळ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीनं ईव्हीएम विरोधात आंदोलन केलं। ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी वंचितकडून शहरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात वंचितकडून 10,000 स्वाक्षऱ्या घेतल्या जाणार आहेत। बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी करणाऱ्या मार्कडवाडीला काँग्रेस नेते अतुल लोंढेंनी भेट दिली। यावेळी त्यांनी ईव्हीएम विरोधातलं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला। आरबीआयचं पतधोरण जाहीर झाले। रेपो रेट जैसे थेच आहे। 6.5% रेपो रेट स्थिर आहे, तर व्याजदरात कुठलाही बदल झालेला नाही। हळदीच्या दरानं तेजीचा नवा उच्चांक गाठलाय। रिसोड बाजार समितीत हळदीला 14,000 रुपयांचा दर मिळाला। त्यामुळे हळद शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। कांडी हळद 12,500 ते 14,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेला। पूजा खेडकर यांच्या वतीनं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुनावणी प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली। ही सुनावणी शक्य असल्यास महिला जिल्हाधिकाऱ्यांकडे व्हावी अशी मागणी पूजा खेडकरने केली। आता यावर पुढची सुनावणी 17 डिसेंबरला होणार आहे। पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुन्हा अडथळा निर्माण झालाय। लोहगाव विमानतळावरून नागरी वाहतूक बंद करावी अशी अट संरक्षण विभागाने ठेवली। त्यामुळे पुरंदर विमानतळ भूसंपादन निर्णय आणि इतर प्रक्रिया अद्याप सुरूच झाल्या नाहीत। सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पात्रामध्ये लाखो लिटर सांडपाणी कृष्णा नदी पात्रात मिसळलं। यामुळे सांगलीकरांचं आरोग्य पुन्हा धोक्यात आलं। या प्रकरणी सामाजिक संघटना आक्रमक झाल्या। कृष्णा नदीतल्या दूषित पाणी थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला। थंडीचा कडाका वाढल्यानं संभाजीनगरमध्ये पूर्व प्राथमिक ते 4थी पर्यंतच्या शाळेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला। सकाळी 9 किंवा त्यानंतर शाळा भरवण्यात यावी असे आदेश संभाजीनगरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले। जागतिक पातळीवर केंद्रीय बँकांकडून ऑक्टोबरमध्ये 60 टन सोनं खरेदी करण्यात आले। त्यापैकी 27 टन सोनं रिझर्व्ह बँकेने खरेदी केले। रिझर्व्ह बँकेने जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यात 77 टन सोन्याची खरेदी केली। अक्कलकोटमधल्या स्वामी समर्थ मंदिरात 14 डिसेंबरला दत्त जयंती साजरी केली जाणार आहे। दत्त जयंती उत्सवानिमित्त स्वामींच्या दर्शनासाठी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते। विविध भागांमधून पालखीसोबत स्वामी भक्त हजारोंच्या संख्येने येतात। त्यामुळे त्यांच्या निवासाची आणि भोजनाची सोय करण्यात आली।
फ्रान्समध्ये अर्थसंकल्पावरून झालेल्या मतभेदामधून पंतप्रधान मिशेल बार्निये यांना राजीनामा द्यावा लागला। 3 महिन्यांपूर्वीच ते पंतप्रधान झाले होते। मेरी ली पेन यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षांनीच मोर्चे बांधणी करून सरकार उलथवलं। नाशिकच्या येवल्यामध्ये नायलॉन मांजा विक्री आणि नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे। नायलॉन मांजामुळे माणसांचं पशुपक्ष्यांची हानी होते, त्यामुळे मांजावर सरकारनं बंदी घातली आहे। पुष्पा 2 सिनेमाच्या प्रदर्शनादरम्यान एक आगळा वेगळा प्रकार घडला। सिनेमाच्या इंटरव्हल नंतर अज्ञात व्यक्तीनं थिएटरमध्ये स्प्रे मारला आणि यामुळे गोंधळ उडाला। या स्प्रेमुळे अनेकांना खोकला उलटीचा त्रास झाला। पिक्चरचं स्क्रीनिंग 10 ते 15 मिनिटांसाठी थांबवण्यात आलं। पोलिसांनी घटनास्थळी तपासणी केली, मात्र त्यांना काही संशयास्पद आढळलं नाही। तपासणीनंतर सिनेमा पुन्हा सुरू करण्यात आला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी ते दोडामार्ग या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये तब्बल 8 पट्टेरी वाघांची नोंद झाली। यामध्ये 5 मादी तर 3 नर वाघांचा समावेश आहे। पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघांची अधिकृतरित्या नोंद झाली आहे।